नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी अंबादास ठाकूर आपले मनपूर्वक स्वागत करतो. कथेचे नाव मानिनी. लेखक व्यंकटेश देवनपल्ली. ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन बेंगलोरला जाण्यासाठी 2 तास आधीच आम्ही इंदोरच्या एअरपोर्टवर येऊन पोहोचलो. वाचण्यासाठी म्हणून बॅगेतून पुस्तक काढत होतो. इतक्यात 45च्या आसपास असलेली एक तरुणी माझ्यासमोर येऊन उभी ठाकली आणि आनंदाश्चर्याने म्हणाली, "सर, तुम्ही इकडे कसे? ओळखलात का मला?" प्रश्नामागून प्रश्न टाकत होती. मी भांबावल्यासारखे पाहत होतो. तिनेच सांगितले, "सर, मी मृण्मयी. मेडिकलसाठी तुम्हीच तर मला." मृण्मयी हे नाव, आगळं वेगळं नाव ऐकता क्षणी माझी ट्यूब पेटली. माझ्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू पाहताच ती आम्हा उभयतांना नमस्कार करण्यासाठी वाकली. तेवढ्यात एक तरुण मुलांच्या सोबत आला. मग तिने ओळख करून दिली. "सर, हे माझे पती डॉक्टर राम, कार्डिओलॉजिस्ट, आणि ही आमची मुलं." असं म्हणतच तिने त्यांना नमस्कार करायची खूण केली. मी त्यांना मध्येच थांबवलं. त्यानंतर तिने गायनॅकॉलॉजिस्टमध्ये MD कसं केलं, राम तिला कसा भेटला आणि आंबेगावला त्यांचं क्लिनिक कसं सुरू केलं याविषयी ती भरभरून बोलत होती. माझ्याशी संपर्क करण्यासाठी तिने काय काय प्रयत्न केले हेही ती सांगत होती. मी तिला मध्येच थांबून, "राधाक्का कुठे असते?" असं विचारलं. "सर, आई माझ्याकडेच राहत होती. गेल्या वर्षी ती कोविडमध्ये गेली आणि मी खऱ्या अर्थाने निराधार झाले. मी डॉक्टर असले म्हणून काय झालं? मी खूप प्रयत्न केले. अखेर नियतीपुढे हात टेकावे लागले." मी विषय बदलत इंदोरला येण्याचे कारण विचारलं. डॉक्टर रामच्या कुणा नातेवाईकाच्या घरी लग्न असल्याने ते 2 दिवसांसाठी आले होते. पुण्याच्या फ्लाईटचे अनाऊन्समेंट होताच तिनं तिचं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि पुण्यात आलात तर अवश्य या म्हणून पुन्हा पुन्हा आवर्जून सांगत होती. ती पाठमोरी होताच माझ्या डोळ्यासमोर 25 वर्षापूर्वीचा तो स्मृतिपट अलगद उलगडला गेला. संध्याकाळचे 7 वाजले होते. जवळजवळ सगळा स्टाफ निघून गेला होता. केबिनवर टकटक करून विसूभाऊ लगबगीने आत आले. त्यांच्यासोबत एक चुणचुणीत मुलगीही होती. त्यांच्या हातात लहानसा पेढ्यांचा बॉक्सही होता. "साहेब, ही माझी ल्योक आहे. मृण्मयी 10वी परीक्षेत पास झाली आहे. तुम्हासनी पेढे द्यायला आलतो." एक पेढा घेऊन मी त्यांना बसायला सांगून फायली आवरत होतो. तितक्यात तिने तिची मार्कशीट दाखवली. तिला चक्क 96% मार्क होते. गणित आणि सायन्समध्ये तर पैकीच्या पैकी. मी उत्स्फूर्तपणे म्हणालो, "वाह, खूप छान. अभिनंदन बेटा तुझं." "विसूभाऊ, कन्येला खूप चांगले मार्क मिळालेत." विसूभाऊंचे डोळे आनंदाने भरून आले. मी पटकन पुढचा प्रश्न टाकला, "अहो, लेकीचं असं एवढं अवघड नाव कसं ठेवलं?" त्यावर विसूभाऊंची कळी खुलली. "त्याचं असं आहे साहेब, आमच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती. घरात पाळणा हलत नव्हता. मग म्या प्रभू रामचंद्रालाच साकडं घातलं. मुलगा झाला तर रामचंद्र नाव ठेवीन म्हणून. पण रामानं आमच्या पोटी ही लेक घातली. मग म्या म्हणलं, राम नाही तर नाही, लेकीचं नाव सीता ठेवतो. पण हिची आई सीता नावाला कबूल होईना. का म्हणलं तर तिच्या नशिबी वनवास येईल म्हणून. मग म्या तुमच्यासारख्या एका शिकलेल्या माणसाकडनं सीतेची अनेक कंची नावं आहेत म्हणून विचारून घेतलं. त्यांनी हे एक नाव सांगितलं. मातीत सापडली म्हणून मृण्मयी. माझ्या वाणीच हिची आई बी अडाणी गुमान बसली. बरं, ते असू द्या. ही पोरगी सायन्सला जायचं म्हणतीये आणि हिची आई पुढे शिकवायलाच नग म्हणतीये. तेव्हा काय करायचं हे तुम्हासनी विचारायला आलतो." मी तिला सायन्स शाखेत प्रवेश घ्यायला सांगितलं. मृण्मयीचे विलक्षण बोलके डोळे आनंदाने चमकले. "बरं आहे साहेब, म्या तुमच्या शब्दाबाहेर नाही." असं म्हणून विसूभाऊ निघून गेले. विसूभाऊंची आमच्या शाखेच्या जवळच एक चहाची टपरी होती. विसूभाऊ आणि राधाक्का सकाळी 9लाच येऊन
स्टोव पेटवून चहाला आधण ठेवायचे. दिवसभर वाफाळल्या चहाचे कितीतरी कप भरले जायचे, ते कळायचंच नाही. त्या भागात आलेले लोक हमखास विसूभाऊंच्या चहाचा आस्वाद घेऊनच पुढे जायचे. सगळंच टापटीप आणि स्वच्छ. विसूभाऊ एकदम शिस्तीचा आणि निर्व्यसनी माणूस. जवळच्याच कॉलनीत एक रिसेल फ्लॅट विकत घेताना त्यांना मी बँकेकडून 1,00,000चं कर्ज मंजूर केलं होतं. त्यावेळी वारसदारांची नावं घेताना त्यांना एक मुलगी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कोळशाच्या खाणीत रत्न लावावं तसं विसूभाऊंना कन्यारत्न लाभलं होतं. धावक जसं लांब लांब ढांगा टाकत पळतो तसं विसूभाऊ दर महिन्याला एकाच वेळी 2 किंवा 3 हप्ते धडाधड भरत होते. आणि एके दिवशी विसूभाऊ कार्डियाक अरेस्टने झोपेतच गेले. जगरहाटी थांबत नाही. राधाक्का एका मुलाला मदतीला घेऊन त्याच जोमात चहाची टपरी चालवत होत्या आणि त्याच धडाक्यात कर्जाचे हप्ते भरत होत्या. संध्याकाळचे 6 वाजले होते. साहेब, राधाक्का त्यांच्या मुलीसोबत तुम्हाला भेटायचं म्हणत होत्या. केव्हा यायला सांगू? शिपायाने येऊन विचारलं. 7 वाजता यायला सांग. आणि एक काम कर, एक पुष्पगुच्छ आणि पाव किलो पेढ्याचा बॉक्स घेऊन ये, असं सांगून त्याच्या हातात पैसे दिले. 12वी सायन्सला मृण्मयीचं नाव मेरिट लिस्टमध्ये आल्याचं मला सकाळीच कळलं होतं. त्या दोघी 7 वाजता केबिनमध्ये आल्या. मेरिटमध्ये पास झालेल्या मृण्मयीचा चेहरा कोमेजून गेलेला होता. तिचे चमकदार डोळे विझल्यासारखे वाटत होते. साहेब, या मुलीच्या डोक्यात डॉक्टर व्हायचं खूळ भरलंय. मी किती बी राबले तरी डॉक्टरकीचा खर्च माझ्याच्यानं झेपणार आहे का? म्या तर 10वीलाच बास कर म्हणले होते. हिच्या बापानं पुढं शिकायला पाठवली. म्या म्हणलं त्यो खर्च आपल्यासनी झेपायचा नाही. ते BSc का काय म्हणते ते कर. दिवसभर हिथं कॅन्टीन चालवून तुला शिकवीन म्हणलं. हात पिवळे करून कोण्या रामचंद्राच्या हातात सोपून धूमधडाक्यात तुझं लग्न करून देईल म्हटलं. पण नाही, दिवसभर बापाची आठवण काढत रडत बसली. तुम्हीच सांगा हिला काहीतरी. राधाक्का, नवरा जरी राम असला तरी त्या मृण्मयी असलेल्या सीतेच्या नशिबीसुद्धा वनवासच आला होता ना. त्या सीतेला वाल्मिकी मुनींच्या आश्रमात तरी आश्रय मिळाला होता. हिला कोण आहे? बिचारी बापविना पोर. मी नकळत बोलून गेलो. त्यासरशी मृण्मयीचे डोळे पुन्हा भरून आले. आईच्या खांद्यावर डोकं टेकवून तिनं मनसोक्त रडून घेतलं. पटकन डोळ्यातले अश्रू पुसत ती म्हणाली, सर, मला लग्नाच्या आधी स्वावलंबी व्हायचं आहे. शिकून मोठं व्हायचं आहे. त्यानंतर माझ्या आईसकट मला स्वीकारणारा राम भेटला तरच मी लग्न करीन. तोपर्यंत लग्नाचा विचारही करणार नाही. मला नुसतं पदवीधर व्हायचं नाही आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे. आता तूर्त मला मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी प्रशांत सरांचा कोचिंग क्लास लावायचा आहे. सांगा हिला. मी प्रवेश परीक्षेत मेरिट आले नाही तर ती सांगेल ते करीन, हा माझा शब्द आहे. साहेब, एकीकडे कर्जाचे हप्ते भरतेच आहेत, कोचिंग क्लासची फी कुठनं भरू सांगा. राधाक्का, तुमची लाडकी लेक बोर्डात मेरिटमध्ये पास झाली आहे. तिला तिचा मार्ग शोधू द्या. कोचिंग क्लासच्या फीची तुम्ही काळजी करू नका. मी प्रशांत सरांशी बोलतो. माझं ऐका. तिला आता फक्त क्लासला जाऊ द्या. नंतर काय करायचं ते आपण नंतर ठरवूया. असं म्हणत मी मृण्मयीच्या हातात पुष्पगुच्छ ठेवला आणि पेढ्यांचा बॉक्सही दिला. मृण्मयी पटकन उठली आणि मला नमस्कार करायला आली. मी म्हटलं, घरी जा, देवापुढे दिवा लावून पेढ्यांचा बॉक्स ठेव आणि त्यांचे आशीर्वाद घे. काळजी करू नको, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. ते दोघे बाहेर पडताच मी प्रशांतला फोन लावला. फोन उचलताच, साहेब, या महिन्याचा कर्जाचा हप्ता आला नाही काय? हाऊसिंग लोन की कार लोन? तुमचा फोन आलाय म्हणून विचारतोय, प्रशांतनं विचारलं. त्यावर मी हसतच म्हटलं, अरे, काही खात्यांची मी काळजीच करत नसतो. त्यात तुझी कर्ज खाती देखील आहेत. पर ते जाऊ दे, मी तुला दुसऱ्याच कामासाठी फोन करतोय. असं म्हणून मृण्मयीविषयी त्याला सांगितलं. फीमध्ये किती कन्सेशन देता येईल ते सांग. क्षणभर थांबून तो म्हणाला, साहेब, ती मुलगी तुमच्या नात्यातली ना गोत्यातली. तिच्या शिक्षणासाठी तुम्ही इतक्या आपुलकीने आस्था दाखवत आहात तर मला सुद्धा काहीतरी करायला हवं ना. मग माझ्याकडून 100% कन्सेशन. तिला प्रवेश फी म्हणून फक्त 500 रुपये भरायला सांगा. आणि हो, ती मेरिटमध्ये आली तर माझे 100% वसूल झाल्यासारखेच ना. असं म्हणत त्याने आपली व्यावसायिकता शाबित असल्याचं सिद्ध केलं.
मृण्मयीची जिद्द कामी आली. ती प्रवेश परीक्षेत मेरिटमध्ये आली. फ्लॅट बँकेकडे तारण होताच. गव्हर्नमेंट मेडिकलला ॲडमिशन मिळताच तिचं शैक्षणिक कर्ज मंजूर झालं. मृण्मयीवर चोहीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत होता. एका शनिवारी संध्याकाळी तिच्या समाज बांधवांच्याकडून तिचा भव्य सत्कार होता. कार्यक्रमाला मलाही निमंत्रण देण्यासाठी मृण्मयीने सुचवलं असावं. दोघं संयोजक निमंत्रण देण्यासाठी स्वतः बँकेत आले. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता घट्ट पाय रोवून उभे राहतात त्यांच्याविषयी मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे. मी कार्यक्रमस्थळी वेळेवर पोचलो. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हार आणि पुष्पगुच्छ देऊन मृण्मयीचा सत्कार करण्यात आला. आपल्या समाजातील एक कन्या स्वतःच्या हिमतीवर घवघवीत यश मिळवून मेडिकलला प्रवेश मिळवते ह्याचा समाज बांधवांना कोण कौतुक वाटत होतं. प्रत्येकजण आपापल्या छोटेखानी भाषणात मृण्मयीवर कौतुकाचे गुलाब पाणी मनसोक्तपणे शिंपडत होता. शेवटी समाजाचे अध्यक्ष उभे ठाकले. बोलता बोलता ते म्हणाले, आपल्या मुली शिकून पुढे जायला पाहिजेत. एका चहा टपरी चालवण्याची कन्या असून देखील मृण्मयीने जे यश मिळवले ते यश म्हणजे आपल्या समाजासाठी भूषणावह आहे. मी माझ्याकडून तिला 5,000 रुपयांची मदत जाहीर करतो आहे. इतर समाज बांधवांना देखील मी मदतीचे आवाहन करतोय. मदत करणार आहात ना? असं म्हणतात सभेतल्या कित्येकांचे होकारार्थी हात उंचावले गेले. सत्काराचं उत्तर देण्यासाठी मृण्मयी उभी राहिली. माझ्या शाळेत कॉलेजात सत्कार झाले, परंतु आपल्या समाज बांधवांकडून मायेपोटी अभिमानापोटी झालेला हा घराचा सत्कार माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. आत्ताच आपल्या अध्यक्ष महोदयांनी माझा उल्लेख चहा टपरी चालवण्याची कन्या असा केला. मला त्यात किंचितही कमीपणा वाटला नाही. हे मी आधीच नमूद करते. मुळात प्रामाणिकपणे करता येणाऱ्या कुठल्याही व्यवसायाला कमी लेखताच येत कामा नये. त्याच व्यवसायावर माझे वडील आजन्म स्वाभिमानाने जगले. माझ्या पित्याच्या माघारी माझी आई देखील 30 टपरी त्याच जोमाने चालवून मला शिकवित आहे. ह्या प्रसंगी अध्यक्ष महोदयांनी माझ्यासाठी मदत तर जाहीर केलीच आहे, तसंच तुम्हा सर्वांना सहृदयपणे मदतीचे आवाहन केले आहे. मी आपणा सर्वांना नम्रपणे सांगू इच्छिते की मला फक्त तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि सदिच्छा हव्या आहेत. माझ्या स्वर्गीय पित्याला आणि माझ्या आईला देखील मी असं कुणाच्या उपकारांच्या ओझाखाली दबलेलं आवडणार नाही. माझ्या आईबाबांच्या विश्वासार्हतेमुळे म्हणा किंवा मी उत्तम मार्गाने पास झाल्याने म्हणा, बँकेने मला शैक्षणिक कर्ज मंजूर केले आहे. ते मला पुरेसे आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नका. जर तुम्हाला शक्य असेल तर प्राप्त परिस्थितीमुळे व्यवसायात कोलमडून पडलेल्या आपल्या एखाद्या समाज बांधवाला पुन्हा पायावर उभे राहण्यासाठी मदत करा. त्यामुळे त्याचे एक अख्खे कुटुंब उभे राहील. धन्यवाद. कितीतरी वेळ टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. एका विनम्र मृदुभाषिणी असलेल्या मृण्मयीचा मानिनी अवतार मला पहिल्यांदाच पाहायला मिळाला होता. बेंगळुरूच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट होताच आम्ही झपाझप पावलं टाकत बोर्डिंग गेटकडे निघालो. मला ही कथा अभिवाचनासाठी निवडायला आवडली कारण ह्यात एका मानिनी स्त्रीने स्वतःच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीशी दिलेल्या लढ्याची कथा सांगितली आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. कथा आवडल्यास मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर करून सबस्क्राईब करा आणि आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. ही नम्र विनंती. धन्यवाद.